नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. शिंदे गटात मोठं बंड. 20 आमदार घेऊन उदय सामंत शिंदे गटातून बाहेर, भाजपला देणार पाठिंबा. मित्रांनो, नेमकं प्रकरण काय सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. एकीकडे महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतही फूट पडल्याची चर्चा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर सुरू झाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदेची महायुतीला गरज नाही, शिवसेना संपवण्यासाठी आता नवा उदय होईल असे सूचक विधान त्यांनी केले होते. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यावर आता शिवसेना संजय राऊत यांनी देखील एक मोठा दावा केला आहे. उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार आहेत असा दावा त्यांनी केला आहे. महायुतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते, त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपची योजना होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेऐवजी उदय सामंत यांना घेऊन दावोसला गेले होते. उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार आहेत. विधानसभा निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा हा उदय होणार होता, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि हे प्रकरण शांत झाले असा दावा शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना बोलताना केला आहे. भाजपने याआधी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता शिंदे गट आणि अजित पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फोडाफोडी करणे हे भाजपचे राजकारण आहेत. वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची रणनीती आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. नाराजी दाखवून आपल्या पदरात काही मिळेल का हा प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली का ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल ही शिवसेनेच्या बाबतीमध्ये सध्याची परिस्थिती आहे. कदाचित उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल, ही शक्यता नाकारता येत नाही असा देखील दावा त्यांनी यावेळी केला आहे. तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.